मी सेन्स 22 शैलेश सर आणि सर्वांचे NINचे मी आभार मानतो. त्यांनी पारसनाथला आणि मला ही बोलण्याची संधी दिलेली आहे. मी निवेदिका मॅडमना निवेदन देणाऱ्या मॅडमने विनंती करतो की त्यांनी बसून घ्यावं, कारण मागच्या 2 सेशन त्या उभ्या आहेत आणि जर त्या बसल्या नाही तर त्यांना पारसनाथच्या टेम्बिनाच्या लिंकला आधीच्या 2 डॉक्टर कुलकर्णी सरांनी आणि पट्टी सरांनी खूप चांगलं इंग्रजीमधून त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. पण मला थोडंसं असं वाटतं की मराठी माणसाच्या भाषेत बोललं तर भावना जास्त लवकर पोचतात आणि माझं इंग्लिश सरांजेवढे फ्लुएंट नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. नेक्स्ट स्लाइड पुढे. पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक शेपिंग फ्युचर ऑफ हेल्थकेअर. पारसनाथ स्पेशालिटी काय करतंय ह्याबद्दल थोडंसं मी बॅकग्राऊंड सांगतो. आम्ही असं एक हेल्थकेअर मॉडेल बनवलं आहे जे अफोर्डेबल, ॲक्सेसेबल आणि एक्सपिरियन्स ड्रिव्हन प्लॅटफॉर्म आहे फॉर कॉम्प्लेक्स हेल्थकेअर प्रॉब्लेम्स. म्हणजे देशातील 50 कोटी लोकांना आज एक चांगलं आरोग्य मिळत नाही, एक हेल्थकेअर सुविधा मिळत नाही आहे आणि ती सुविधा बनवण्याचा हा एक प्लॅटफॉर्म आम्ही आज तयार केलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. एक 2 केस स्टडीज आहेत माझ्यासमोर. बेसिकली पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकनं US अप्रुव्हल आहे या ब्रँडसाठी. आता बरेच लोक म्हणतील तुम्ही भारतात काम करता मग USA अप्रुव्हल का घेतलं नाही, तर त्यासाठी एक अतिशय महत्त्वाची केस स्टडी आहे ती योगाची. ज्यावेळी भारतातला योग हा फॉरेनमधून जाऊन ज्यावेळी योगा झाला तर त्यावेळी त्याचं महत्त्व या भारतीय लोकांना जास्त चांगल्या पद्धतीने पटलं आणि त्यामुळं आम्ही ज्यावेळी आमचं पेटंट अप्लाय केलं त्या आम्ही US मिनिस्ट्रीला पेटंट अप्लाय केलं. ज्यावेळी मी पेटंट अप्लाय केलं त्यावेळी खूप मोठ्या क्वेरीज आम्हाला विचारण्यात आल्या. की पहिली क्वेरी होती की तुम्ही रिलिजियस आहात आणि तुम्ही काहीतरी इथे धार्मिक करायला आलेला आहात का, तर तुमच्या लोगोमध्ये शिव आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्यांचं काही प्रतिनिधित्व करून हिंदुत्व काहीतरी इथं इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहात का. खूप असा प्रश्न त्यांनी मला त्या पेटंटच्या विचारला. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की ज्याने आपली निर्मिती केलेली आहे, ज्याने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे तो या लोगोमध्ये आहे आणि त्या सृष्टीचं भलं करण्यासाठी आहे आणि आम्हाला US अप्रुव्हल यासाठी नको आहे की आम्हाला USA मध्ये काही रिलिजियस आणायचं आहे, पण आम्हाला एक आरोग्य जगभरात न्यायचं आहे. जसं डॉक्टर कुलकर्णी आज जगभरात प्रयत्न करत आहेत. म्हणजे असं म्हणलं जातं, एक जोक आहे, हा जोक म्हणून घ्यावा की पिकतं तिथं खपत नसतं. डॉक्टर कुलकर्णींचं खूप मोठं काम जगामध्ये आहे, म्हणजे त्यांना खूप ॲप्रिसिएशन तिथून मिळतात आणि महाराष्ट्रामध्ये डॉक्टर गौतमी पाटील मॅडमचा कार्यक्रम खूप जोरात होता. तर मला वाटतं की कुलकर्णी सरांचे पण कार्यक्रम असे जोरात व्हायला पाहिजे. नेक्स्ट आम्हाला एक छोटंसं टोकन ऑफ लव मिळालेलं आहे मिनिस्ट्री ऑफ आयुषकडनं. ज्यावेळी मी त्यांच्या असेंब्लीच्या बुलढाणाच्या जिल्ह्यामध्ये ते येतात तर ते मिनिस्ट्री ऑफ आयुष आहे. त्यांनी आम्हाला खूप चांगलं एक टोकन ऑफ लव दिलं पाहिजे. ॲक्च्युली आपण मराठी माणसांनी गुजराती माणसांचे खूप आभार मानायला पाहिजे असं मला वाटतं आणि स्पेशली पुणेकरांनी, कारण पुणेकरांवर 2 गुजराती माणसाचे खूप चांगले उपकार आहेत असं मला वाटतं. पहिले म्हणजे महात्मा गांधी, ज्यांनी उरळी कांचनला एक निसर्गोपचार केंद्र खूप मोठं तयार केलं, त्याची खूप लिजनली हे केलं. दुसरे म्हणजे मोदी सर की ज्यांनी NIN सारख्या इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यासाठी पुण्यासारख्या शहराला मान्यता दिली. पुण्याबद्दल अजून एक खासियत आहे की जो व्यक्ती पुण्यात ड्राईव्ह करू शकतो तो जगात कुठेही ड्राईव्ह करू शकतो. असे पुण्याचं एक अनेक गौरवान्वित हे पुणे आहे आणि त्या पुण्यात मला एक संधी मिळते. ही गोष्ट चांगली आहे कारण मी पण या पुण्यातल्या टिळक आरोग्य महाविद्यालयातनं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. आपण आपल्या विषयाकडे येऊयात. आपला विषय आहे की सांधेदुखी मुक्तीचा राजमार्ग. मॅडम तुम्ही बसून घ्या. डॉक्टर सीते आमच्या फिजिओथेरपिस्ट आहेत, आपण थोडंसं गायडन्स करणार आहे. बसा मॅडम. आजची वर्तमान परिस्थिती जर आपल्या प्रत्येक भारतीयांची बघितली तर आज प्रत्येक घरात एक व्यक्ती सांधेदुखीने त्रस्त आहे. पूर्वी फक्त 60 वर्षांनंतर दिसणारा आजार आज वयाच्या 30 मध्ये दिसत आहे. म्हणजे मी या पारसनाथ क्लिनिकच्या उद्घाटनानिमित्त पूर्ण भारतभर फिरत आहे आणि मला आता 25 इथले 27 इथले जे आपण म्हणतो सो कॉल जनरेशन झेड जे व्यक्ती आहेत, मुलं आहेत, ती मुलंही या आजाराला ग्रसित झालेली दिसत आहेत. आणि या उपचारांबद्दल आपण पाहिलं तर फक्त वेदना कमी करण्यासाठी लोक तात्पुरते उपचार घेत आहेत
ही एक फॅक्ट आहे की लोकांना इन्स्टंट बरं व्हायचं आहे आणि परमनंट क्युअरकडे त्यांना जायचं नाही, आणि त्या इन्स्टंटच्या मागं धावत धावत ते स्वतःला परमनंट डॅमेज करत आहे. नेक्स्ट लाईन. ही एक केस स्टडी आमच्या विरारमधल्या क्लिनिकमध्ये, विरारमधलं आमचं क्लिनिक आहे, त्यामध्ये साधारणपणे एक 44 वर्षाची एक लेडी आमच्या क्लिनिकमध्ये आली होती. साधारण तिचा गुडघा जर आपण बघितला की जो उजव्या साईडला गुडघा दाखवला तो नॉर्मल गुडघा असतो, आणि डाव्या साईडला जो गुडघा आहे तो एकदम डॅमेज्ड आहे, म्हणजे ग्रेड 4 ऑस्टिओआर्थरायटिस त्याला म्हणतात. आणि ह्या 44 वर्षाच्या जी स्त्री होती तिला साधारणपणे 4 ते 5 ऑर्थोपेडिक सर्जननी तुम्हाला नी रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागेल, दुसरा कोणताही पर्याय आता उपलब्ध नाही आहे असं सांगितलं. आणि त्याकरता ती आमच्या क्लिनिकमध्ये आली आणि आज ती व्यवस्थित आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तिचं विना ऑपरेशन ती जगते. ह्याचं कॉन्ट्रीब्युशन आमच्या SRDP ट्रीटमेंटबद्दल आहे. नेक्स्ट स्लाइड. तशीच ही एक केस स्टडी आहे. ठाण्यामधला एक कॅपजेमिनीमध्ये काम करणारा एक IITian होता, 34 वर्ष वयाचा, आणि त्याला मायलोमायलेशिया नावाचा एक आजार झाला होता. मायलोमायलेशिया म्हणजे पूर्ण कॉर्ड कॉम्प्रेस होते, सर्वायकल कॉर्ड, आणि त्याचा ब्लड सप्लाय पूर्ण नष्ट होतो आणि बऱ्याच वेळेला तो पेशंट हा पॅरालाइज होऊ शकतो आणि त्याची डेथ होऊ शकते. अशा कन्स्ट्रक्टमधला हा रुग्ण होता. आणि आमच्या ठाण्याच्या टेंबे नाकाच्या क्लिनिकमधल्या डॉक्टरांनी त्यांना पूर्ण चांगल्या पद्धतीने रिकवर केलं, तर आमचं ऑपरेशनही टाळलं, आणि त्यांच्या पोस्ट MRI मध्ये त्यांचं पूर्ण कॉर्ड कॉम्प्रेशन निघून गेलेलं, असे MRIचे रिपोर्ट्स या ठिकाणी आले आणि खूप चॅलेंजिंग केसेस या ठिकाणी सॉल्व्ह केल्या गेल्या. नेक्स्ट स्लाइड. आज हे सांधेदुखी वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे हे थोडंसं समजून घेणं आवश्यक आहे. तर त्यामधले आहारातील जे बदल आहेत, म्हणजे पौष्टिक आहार आज कमी झालेले आहेत. म्हणजे पौष्टिक हा शब्दच आज लयाला पावलेला आहे. पौष्टिक म्हणजे काय ह्याची डेफिनेशन बदललेली आहे. म्हणजे कॅलरीज किती आहेत, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट किती आहे, यावर आपण सगळ्या पौष्टिक गोष्टी मोजतो. पण आज जी जे शेतीतलं अन्न बनतं ते कुठल्याही केमिकल शिवाय बनत नाही. मी सांगली जिल्ह्यातून येतो आणि सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्षासाठी खूप फेमस आहे, आणि माझ्या मित्राची खूप द्राक्षाची शेती आहे. ज्यावेळी ते म्हणतात की, मी त्यांना म्हणतो की मला ऑर्गॅनिक द्राक्ष पाहिजे, ते म्हणजे हे स्वप्न आहे. आता जोपर्यंत आपण तो घड त्या केमिकलमध्ये बुडवत नाही तो द्राक्षच पिकत नाही. त्यामुळे आम्ही द्राक्ष खात नाही, लोकांना देतो, विकतो. तर अशी परिस्थिती आज रसायन पेस्टिसाइडचा वापर झालेला आहे. आपलाही आहार हा जास्तीत जास्त टेस्टी पदार्थ खाण्याकडे आहे, जंक फूड खाण्याकडे आहे, इन्स्टंट फूड खाण्याकडे जास्त वाढलेलं आहे. आणि हे एक बदललेलं रूप आहे की ज्यामुळं हे आजार आज बळावताना दिसत आहेत. नेक्स्ट स्लाइड. याबरोबरच पैठे काम अधिक मोठ्या प्रमाणात असेल किंवा अधिक प्रवास असेल. म्हणजे आधीच्या काळामध्ये खूप बैठे काम असं नसायचं, लेकिन आज आता ऑफिस वर्क वाढलेलं आहे, डेस्कवर जॉब वाढलेले आहेत, आणि ह्या डेस्कचा जॉब वाढल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग हा सांधेदुखीला बळी पडतोय. आधीच्या काळात खूप परिवहन एवढं चांगलं नव्हतं, पण आज परिवहन एवढं सुधारलंय. स्पेशली पुण्यातलं आपण बघतोय की खूप ट्रॅफिक जॅम असलं तरी खूप तासन तास त्यांना वेळ घालायला लागतो. म्हणजे अधिक प्रवासासाठी अधिक किलोमीटर चालायला लागेल तर चालतंय, पण ते ट्रॅफिकमध्ये गेले की तुम्हाला ते जाणवत असते. तर त्यामुळं हे अधिक प्रवास हेही आपल्या सांधेदुखीचे एक कारण समोर आलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. बसण्याच्या आणि झोपण्याच्या चुकीच्या पद्धती, म्हणजे स्पेशली मणक्याच्या आजारामध्ये आपण बसतोय कसं आणि आपण झोपतोय कसं, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आजाराला कारणीभूत ठरतं. डॉक्टर क्षितिजा आपल्या फिजिओथेरपिस्ट आहे टिळक रोडच्या, ते याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारच आहेत. नेक्स्ट स्लाइड. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर आज आहे टेक्स्ट नेक सिंड्रोम असं म्हटलं जातं. यामध्ये काय म्हणलेलं आहे की ज्यावेळी आपण खाली बघून मोबाईल बघतोय त्यावेळी साधारणपणे 16 पाऊंड एवढं वजन आपल्या मानेवर पडतं. ज्यावेळी आपण रील्स बघतोय, मोबाईल बघतोय मान खाली दाखवून, त्यावेळी तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वजन आपल्या मानेवर पडत आहे. त्यामुळं बरेचसे मानेचे तक्रारी या सुरू होतात आणि मानदुखीनं खूप तरुण वर्ग आज त्रासलेला दिसत आहे. नेक्स्ट स्लाइड. AC आणि फॅनमध्ये झोपणं हा एक खूप मोठा सांधेदुखीचा एक कारण आहे. आज आपण विचार करू नाही शकत की आपण AC आणि फॅनशिवाय राहू नाही शकत, आणि AC आणि फॅन हे सांधेदुखीला बळवण्यासाठी खूप मोठं कारण आहे. कारण AC आणि फॅनमुळं आपल्या शरीरातील आम, म्हणजे आम आणि कफ आणि वात या दोघांचाही प्रकोप होतो, आणि ते सांधेदुखीला सगळ्यात महत्त्वाचे कारणभूत मानले जातात. ते इलेमेंट या AC आणि फॅनमुळे वाढत असतात. नेक्स्ट. महिलांच्या मध्ये स्पेशली असं म्हटलं जातं की मासिक पाळीच्या तक्रारी आणि गर्भाशय निर्हरण हे एक सगळ्यात महत्त्वाचं
कारण आहे. म्हणजे आज गमतीनं असं म्हटलं जातं की जी कंबर दुखत नाही ती स्त्रीच नाही. कारण काय होतंय की बऱ्याच वेळेला सीझरचं प्रमाण वाढलेलं आहे. आधीच्या काळात एखादं सीझर व्हायचं, आता आजच्या काळात एखादी नॉर्मल डिलिव्हरी होते. हे जे बदललेले प्रमाण आहे, जे आपल्या घरगुती शेकडी जे आपल्या परंपरेत सांगितलं जायचे, त्याला आयुर्वेदात सुतिका परिचर्या म्हणतात, ते आज फॉलो केले जात नाही. हे कारण आहे. आणि गर्भाशय काढून टाकणं ही एका थोडीशी एक फॅशन झालेली आहे. आम्हाला मुलं झालेली आहेत, आता आम्हाला रोजचं पिरियडचं स्ट्रेस नको आहे, आम्हाला ब्लिडिंग होत आहे, तर गर्भाशय काढून टाका असे रिकमेंडेशन आज महिला करताना दिसतात 40 नंतरच्या. पण लक्षात घ्या, देवानं आपल्या शरीराला दिलेला जो भाग असतो त्या भागाचं काही ना काही काम असतं. आणि जर आपण हे गर्भाशय निरण केलं, आमच्याकडे स्टडीज आहेत की हिस्टेक्टॉमी इज वन ऑफ द कॉज ऑफ नी ऑस्टिओआर्थरायटिस अँड स्पाइन डिसऑर्डर्स. याच्यावर आम्ही एक रिसर्च टीमने तयार केलेला आहे, लवकरच तो आता पब्लिश पण होईल, की ज्यामध्ये आम्ही येणाऱ्या महिला ज्या 50शीतल्या आहेत, ज्यांना 50शीमध्ये नी रिप्लेसमेंट करायला लागतंय, अशा महिलांची ज्यावेळेला हिस्ट्री घेतली, त्यांचं पिरियड जाण्याआधी हिस्टेक्टॉमी केलेली आहे. यांनी एन कारणाने की त्यांना युटेराइन फायब्रोस होते, त्यांनी थांबत नव्हतं आणि त्यामुळे त्यांना युटेराइन फायब्रोसची सर्जरी करावी लागली. अशा प्रकारच्या घटना या महिलांमध्ये होतात. त्याचबरोबर महिला या थंड पाण्यामध्ये काम खूप करत असतात. थंड पाण्यामध्ये, थंड वातावरणामध्ये राहणं हे एक अतिशय महत्त्वाचं एक महिलांचं एक्सपोजर आहे, की त्यामुळे महिला या सांधेदुखीला जास्त मोठ्या प्रमाणात आज बळी पडताना दिसतात. नेक्स्ट आहे ताणतणाव, स्ट्रेस. हा एक खूप मोठा एलिमेंट आहे. असं म्हणलं जातं की स्ट्रेसमुळे हार्ट डिसीज जास्त होतात, तर आमचं म्हणे स्ट्रेसमुळे सांधेदुखी सगळ्यात जास्त होते. आता स्ट्रेस हा एलिमेंट, जसं एक शाळेतला मुलगा असो किंवा एक करोडपती उद्योगपती असो, प्रत्येकाला कोणत्या ना प्रकारचा आज स्ट्रेस आहे. आजची सेंचुरी ही स्ट्रेस सेंचुरी अशी म्हटली जाते. आणि जोपर्यंत ह्या स्ट्रेसला आपण कंट्रोल करत नाही, तोपर्यंत आपली सांधेदुखी बरी होत नाही. आम्ही अनेक मणक्याचे आजार आणि गुडघ्याच्या आजारांचे पेशंट बघितलेत की ज्यांच्यामध्ये ह्या स्ट्रेस लेवल खूप वाढल्या होत्या आणि आम्ही यांना स्ट्रेस कमी करण्याचे उपचार दिले आणि त्यांची सांधेदुखी, गुडघेदुखी बरी झालेली आहे. अशा या ताणतणावाचा पण आपण विचार या आखाडीसाठी केला पाहिजे असं मला वाटतं. नेक्स्ट लाईन, अपुरी झोप. पत्की सरांनी आता खूप चांगलं या अपुरी झोपेबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. मी त्यांचा खरंच आभार मानतो की त्यांनी खूप इन्साइट्स या अपुरी झोपेबद्दल दिलेले आहेत. आणि जसं कुलकर्णी सर त्यांचं प्रिस्क्रिप्शन करतात, ते त्यांचे म्युझिक प्रिस्क्राईब करतात, तसे आमच्या क्लिनिकमधले डॉक्टर एक ॲप प्रिस्क्राईब करतात, त्याला म्हणतात नींद ॲप. हे नींद ॲप जे आहे, या नींद ॲपला माझ्या प्रत्येक डॉक्टरना मी सांगतो की तुमच्या मेडिसिन्स बरोबर, तुमच्या थेरपीज बरोबर तुम्ही ही नींद ॲप प्रिस्क्राईब करा. इस्पेशली आफ्टर कोविड नंतर आम्ही सगळ्या रुग्णांना आम्ही बघितलेलं आहे की ज्या रुग्णांची झोप व्यवस्थित नाही, ते रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात सांधेदुखीला बळी पडत आहेत आणि हे सांधेदुखीला बरं न होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आता ह्याची पॅथॉलॉजी ज्यावेळी मी शोधली, त्यावेळी आमच्या लक्षात आलं की या अपुऱ्या झोपेमुळं, स्ट्रेसमुळं काय होत आहे की आपल्या ब्रेनमध्ये कायनिन नावाचं सिक्रेशन असतं आणि कायनिन नावाचे सिक्रेशन असतं, त्या ब्लडमधलं प्रोस्टॅग्लॅंडिन वाढतं. आता हे प्रोस्टॅग्लॅंडिन हे सगळ्या वेदनांचं कारण सांगितलेलं आहे. म्हणून आपण जे अनॅल्जेसिक खातो हे प्रोस्टॅग्लॅंडिन इनहिबिटर्स असतात, त्यामुळे आपल्याला पेन किलरमुळे तात्पुरता आराम मिळतो. पण जर आपल्याला हे प्रोस्टॅग्लॅंडिन कमी करायचे असतील तर आपल्याला कायनिन कमी करायला पाहिजे आणि कायनिन कमी करायचं असेल तर झोप चांगली पाहिजे. हॅपी हार्मोन जसं एंडॉर्फिन्स इज अ नॅचरल पेन किलर, हे वाढवायचं असेल तर झोप चांगली पाहिजे. यासाठी आम्ही त्यांना नींद ॲप प्रिस्क्राईब करतो. बऱ्याच लोकांना नींद ॲप प्रिस्क्राईब करायला करून पण आणि आयुर्वेदिक औषध देऊन पण झोप लागत नाही. अशा लोकांना, अशा पेशंटला मी सांगतो त्यांना ॲलोपॅथिक औषध द्या, पण त्याला झोपवा. तो जर झोपला नाही तर त्याची सांधेदुखी काही बरी होणार नाही. नेक्स्ट, हा एक अजून एक प्रखर विषय आहे कोविड-19 नंतर, नकारात्मकता, डिप्रेशन अँड अँझायटी. साधारणपणे एक रिसर्च केला गेला ज्यामध्ये मणक्याचं ऑपरेशन फेल झालंय अशा 90 रुग्णांचा एक रिसर्च केला गेला की ज्यांच्यामध्ये मणक्याच्या ऑपरेशन नंतर सुद्धा पेशंटला वेदना कमी झाल्या नव्हत्या. तर ज्यावेळी या रुग्णांचा अभ्यास केला गेला त्यातल्या 90% रुग्णांमध्ये असं आढळलं की ते रुग्ण हे नकारात्मकता, डिप्रेशन आणि अँझायटीने ग्रसित होते. म्हणजे ज्यावेळी आपण या वेदना कमी करतो, वेदना कोणाला होतात तर वेदना मनाला होतात. ठीक आहे, आयुर्वेदानुसार सुद्धा कोणत्याही व्याधीचं आश्रयस्थान शरीराने मन सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेला आपण फिजिकल ट्रीट करायला जातो, मनाची चिकित्सा राहून जाते.
त्यामुळे मनाची चिकित्सा ही करणं हाही एक पार्ट आयुर्वेदानं सांगितलेला आहे. तर त्या नकारात्मक डिप्रेशन अँझायटीला जेव्हा मी ट्रीट करतो त्यावेळी त्याची सांधेदुखी बरी होताना दिसून येते. नेक्स्ट लाईन. हील युअर बॉडी हे एक पुस्तक आहे, एक इंग्लिश ऑथरचं पुस्तक आहे. त्यांनी विचाराने कॅन्सर बरा केला. त्या ऑथरचं एक पुस्तक आहे. एका स्पिरिच्युअल डॉक्टर सचिन परब आहे, त्यांनी मला पुस्तकाचा रेफरन्स दिला. तू सांधेदुखीत काम करतोय तर हे तू वाच, यातनं तुला काही बेनिफिट मिळू शकते. तर बऱ्याच वेळेला त्या पुस्तकामध्ये खूप चांगले नकारात्मक आणि सकारात्मक विचार आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणाम याच्याबद्दल माहिती दिली. म्हणजे स्वतःला शिक्षा झाल्याची भावना किंवा आपण बळी ठकरायची भावना असते, हा नकारात्मक विचार असणाऱ्यांना पोटाचा किंवा सामान्य संधिवात होतो. आणि त्याच्यासाठी एक सकारात्मक विचार की माझा त्रास हा नक्की बरा होईल आणि मी सर्व उपचाराला सकारात्मक विचाराने पूर्ण करेन, असा जर एक सकारात्मक विचार केला तर तुमची सांधेदुखी बरी होण्यास खूप चांगल्या पद्धतीनं मदत होते. असा इन्फरन्स त्या पुस्तकातला आहे. नेक्स्ट लाईन. असाच कंबरदुखी पाठदुखीसाठी आहे. आर्थिक तणाव असतील, पाठीचं ओझं लागल्यासारखे, भावनिक आधार गेल्यासारखे काही नकारात्मक विचार असतील आणि त्यांचा इम्पॅक्ट कसा होऊ शकतो हा आहे. नेक्स्ट लाईन. मानेच्या आणि समस्यांबद्दल पण काही नकारात्मक आहे, त्याबद्दलचे सकारात्मक विचार आहेत. नेक्स्ट लाईन. अजून एक सांधेदुखीचा प्रकार आहे, त्याला म्हणतात मेटाबॉलिक ऑस्टिओआर्थरायटिस. हा इस्पेशली पुणे आणि मुंबई या भागात खूप मोठ्या प्रमाणात पाहण्यात आला. हा मेटाबॉलिक ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नेमका काय आहे, तर एक ट्रायड आहे. त्यामध्ये काय आहे की वाढलेलं वजन आहे, थायरॉइड आहे आणि डायबिटीज. याला म्हणतात मेटाबॉलिक ऑस्टिओआर्थरायटिस. म्हणजे वजन आहे, ठीक आहे, थायरॉइड आहे, डायबिटीजचे पेशंट हे आहेत की जे या गुडघेदुखीला बळी पडलेले आहेत. यांच्यामध्ये काय होतं की यांच्या शरीरात तर चरबी तर आहे, पण ही चरबी जी गुडघ्यात वंगण स्वरूपात साठायला पाहिजे ती वंगण स्वरूपात न साठता शरीराच्या इतर ठिकाणी साठून शरीराचं वजन वाढते, मेटाबॉलिझम बिघडते आणि त्यामुळं त्यांना संधिवात झालेला आहे. अशा प्रकारचे रुग्ण आज स्पेशली मेट्रो सिटीजमध्ये जास्त पाहिले जातात. महिला या प्रकारच्या आजारांना जास्त बळी पडलेल्या आज दिसून येतात. नेक्स्ट. आता या कारणानंतर बघितल्यानंतर आपण थोडंसं उपचारांकडे येऊया. जे प्रचलित उपचार आहेत आज त्या उपचारांकडे येऊया. स्पेशली आपण सुरुवात करतो की तात्पुरत्या वेदना कमी करणाऱ्या उपचारांनी, म्हणजे तो घरगुती उपचार असतील, टीव्हीवरचं बघितलेलं औषध असेल, आजीबाईचा बटवा असेल किंवा एखादी यूट्यूब आणि किंवा फेसबुकमध्ये मिळाली माहिती असेल जे आपण या सांधेदुखीसाठी सुरू करतो. त्यानंतर आपल्या कमी होत नाही म्हणून आपण फॅमिली डॉक्टरकडे जातो. फॅमिली डॉक्टर आपल्याला पेन किलर देतो, काही इंजेक्शन देतो. त्यानं सांधेदुखी कमी येते पण ती बरी होत नाही म्हणून आपण म्हणतो की नाही मला काही कळत नाही आहे, आता आपण थोडंसं अप्पर व्यक्तीकडे गेलं म्हणून आपण ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातो. ऑर्थोपेडिक सर्जन आपले सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करतो, सगळे रिपोर्ट्स घेतो, त्यानंतर त्याला मेडिसिन देतो, इंजेक्शन्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी. आणि नाही जर तर बाबा सर्जरीसारखा एक पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे आणि तो करायला पाहिजे, अशा प्रकारचं सांगणं ऑर्थोपेडिक डॉक्टर करतो. आणि आपल्याला काही ऑपरेशन करायचं नसतं कारण सांधेदुखी ही लाईफ थ्रेटनिंग डिसीज नाही आहे म्हणून आपण मग पर्याय शोधायला लागतो. मग पर्यायामध्ये आपण फिजिओथेरपीकडे जातो. फिजिओथेरपीनं चांगल्या पद्धतीने हालचाल सुधारते पण रिकरन्स होतो. त्यानंतर आपण आयुर्वेदिक डॉक्टर, होमिओपॅथिक डॉक्टर, हाड वैद्य या सगळ्यांकडे जायला लागतो. ठीक आहे, यांचा उपचारांचा कालावधी लांब असतो तर तरी पण आपण हे उपचार घेत नुसती फिरत असतो की कोण मला बरं करेल. त्यानंतर काही न्यूट्रॉसिटिकल असतील, कायरोप्रॅक्टिक, अशा सगळ्या प्रकारच्या उपचारांचा आपण अंतर्भाव करतो पण आपली सांधेदुखी काही बरी होत नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आणि आपण म्हणतो की सांधेदुखीला नक्कीच काहीतरी औषध नाही आहे. नेक्स्ट लाईन. सांधेदुखीचे रुग्ण बरे का होत नाहीत याचा म्हणजे अभ्यास केला तर त्यांचं ट्रीटमेंट ड्युरेशन म्हणजे 15 दिवस बरे होण्यासाठी 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आज सांधेदुखीचे रुग्ण हे उपचार घेत आहेत. म्हणजे मला बरं वाटलं नाही, डॉक्टर फरक पडला तर औषध घेईन. आम्ही म्हणतो फरक पडण्यासाठी औषध घ्या. पेशंट म्हणतो नाही फरक पडला तर आम्ही तुमच्याकडे पुढच्या वेळी. अशी परिस्थिती या सांधेदुखीच्या रुग्णांसाठी आहे. आणि दरवेळी नवीन डॉक्टर जेव्हा मी अनेक विदर्भामध्ये जातो म्हणजे क्लिनिकच्या ओपनिंगसाठी, तिथेही मी बघतो की पेशंट येतात ते 7-8, 8-8 फाईल घेऊन आलेले असतात. तुमच्याकडं आजार किती दिवसापासून आहे ते म्हणतात 5 वर्ष. ठीक आहे, एका डॉक्टरला जास्तीत जास्त किती वेळ दिला आहे म्हणजे 2 फॉलोअप. त्या 2 फॉलोअपमध्ये मी बरा नाही झालो म्हणून मी डॉक्टरला दिलेलं नाही वेळ आणि त्यानंतर मी डॉक्टर करतोय. नेक्स्ट. त्यानंतर येतात ह्या गुणकारी पावडरांचा वापर.
स्पेशली जॉईंट रिलीफ. म्हणजे मला काही या कंपनीबद्दल काही म्हणायचं नाही आहे, पण हा एक एव्हिडन्स आहे. हा डोंबिवलीमधले एक पेशंट होते माझे, जे मला वाशीच्या क्लिनिकमध्ये आले होते आणि खूप उच्चभ्रू पेशंट होते. ते म्हणले की मी फोटोग्राफी करतो, मोदी ज्यावेळी येतात मुंबईत त्यावेळी मला फोटोग्राफीसाठी बोलवतात. म्हटलं छान आहे तुमचं काम. तर मी म्हटलं की त्याच्या मिसेसने अशी पुढी काढली. मी डोंबिवलीतल्या सगळ्या प्रचलित आयुर्वेदिक वैद्यांना भेटली आहे. माझ्या घरात 4 वैद्य आहेत आणि नामांकित वैद्यांना भेटली आहे, आणि तरी पण माझी सांधेदुखी काही बरी झाली नाही. पण मी एका मेडिकलमध्ये गेली होती आणि त्या मेडिकलमधल्या या पावडरमुळे माझी सांधेदुखी खूप आटोक्यात आहे. आणि या पावडर खाल्ल्यानंतर मला इतकं चांगलं वाटतं की मला सांधेदुखी झाल्यासारखीच नाही वाटत. तर ह्याचा एक KM हॉस्पिटलचा रिपोर्ट आहे या ॲनालिसिसचा, की यामध्ये स्टिरॉइड्स अडल्ट्रेशन टाकलेलं आहे आणि त्यामुळं याचा वापर होतो. आज मी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहणार मी फिरतो या सांधेदुखीसाठी आणि त्यांच्या उपचारांसाठी. तर जेवढी नशा, ॲडिक्शन हे ॲक्च्युली ॲडिक्टेड लोक करत नसतील, तेवढे हे सांधेदुखीचे रुग्ण या अडल्ट्रेशन च्या थ्रू आज करतायत. मग ते अडल्ट्रेशन स्टिरॉइड्सचं असो किंवा ओपॉइड्सचं असो, की जे खूप मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक औषध म्हणून मिसळून दिलं जातं आणि त्यामुळे गावाच्या गावं ही ॲडिक्टेड आहेत. ही औषधं घेतली की आम्ही चांगलं चालतोय, पळतोय, औषधं बंद केली की आम्ही बेड रिडन आहोत, अशा परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या आहेत. नेक्स्ट स्लाइड. आता आपण आपल्या विषयाकडे येऊया की SRDP या उपचारांनी विना ऑपरेशन गुडघेदुखी मुक्त कसे व्हाल. ठीक आहे, हा थोडासा डिस्कशनचा पार्ट आहे. आता ह्या SRDP म्हणजे काय, तर SRDP म्हणजे एक सायंटिफिक रिव्हर्सल डिटॉक्स प्रोसेस. नेक्स्ट स्लाइड. आता ह्या SRDP मध्ये आम्ही कशाचा अंतर्भाव केला ते तुम्हाला सांगतो. बेसिकली आम्ही मॉडर्न सायन्सचा यामध्ये अंतर्भाव करतो, ज्यामध्ये आमच्याकडे एक डेडिकेटेड फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे, की जे मॉडर्न सायन्सचं स्ट्रीम आहे, की ज्यामध्ये फिजिओथेरपी डॉक्टर हे खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या रुग्णांना डूज अँड डोंट्स, काय करावं आणि काय करू नये, आणि काही ॲक्टिव्हिटीज सांगत असतात. तर त्याचा अंतर्भाव आम्ही आमच्या उपचारामध्ये केलेला आहे. त्याचबरोबर मॉडर्न आयुर्वेदा, म्हणजे थोडंसं मॉडर्न आयुर्वेदा म्हणजे रिसर्च बेस असं काहीतरी थोडंसं लेबल लावायला लागतंय. तर त्यामध्ये काही संशोधनानंतर आधारलेला जो ऑर्थोडॉक्स आयुर्वेद आहे, एन्शियंट आयुर्वेद आहे, त्याला थोडंसं मॉडिफाय करून युजर फ्रेंडली, रुग्णांना सहजरित्या वापरता येईल अशा काही बदल आम्ही आमच्या उपचारांमध्ये केलेत, ज्यामध्ये खूप काही पथ्यपालनाचा भाग नसेल. त्यानंतर तिसरा वर्टिकल येतं, त्याला म्हणतात मेडिकल स्पिरिच्युअलिटी. आता ह्याचा अंतर्भाव आम्ही ह्या स्पिरिच्युअलिटीचा का केलेला आहे ह्याचाही तुम्हाला सांगतो. जसं डॉक्टर कुलकर्णींनी एक मंत्र शेवटी सांगितला, ओम नमः शिवाय. तर याची सुरुवात सांगतो की कोविड-19 मध्ये ज्यावेळी मी व्हेंटिलेटरवरचे पेशंट ट्रीट करत होतो, त्या पेशंटमध्ये मला 100 ते 150 पेशंट ट्रीट करण्याचा योग आला किंवा संधी मिळाली, की जे स्पेशली कोविड-19 क्रिटिकल केअर इलनेसमध्ये होते. आणि जेव्हा मी हे ट्रीट करत होतो, तर त्यावेळी मी त्या रुग्णांना सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळी बायपाप असाल किंवा व्हेंटिलेटर असाल, तर तुम्हाला ना हा ओम नमः शिवाय नावाचा जो मंत्र आहे याचं चॅन्टिंग करायचं. तुम्ही यूट्यूबवर तो राहून ठेवा कंटिन्युअस. जोपर्यंत पेशंट हा त्या ह्याच्यातून बाहेर येत नाही, तर तोपर्यंत हा ओम नमः शिवाय मंत्र म्हणायचा आहे. किंवा त्याला जप करायला सांगायचा मनातल्या मनात. तो आता काही मेडिसिन खाऊ शकत नाही, बायपॅप परत या कारणात सांगा की हा ओम नमः शिवाय मंत्र हा जप करा. आणि बेसिकली हा ओम नमः शिवाय मंत्राचा ज्यावेळी रिसर्च केला, म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक रिसर्च पब्लिश आहे या ओम नमः शिवाय मंत्राबद्दल. तर ह्या ओम नमः शिवाय मंत्राचं मिनिंग काय आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओम म्हणजे शिवाला ओम म्हणलंय, नम म्हणजे नमन करतो, शिवाय म्हणजे पंचमहाभूत. म्हणजे आपल्या शरीरातले हे पंचमहाभूतांचं बॅलन्सिंग जे करायचं असेल, तर त्या बॅलन्सिंगसाठी हा ओम नमः शिवाय नावाचा मंत्र आहे, हा खूप कारगर आहे. आणि मी एक कम्पॅरेटिव्ह स्टडी केला की जे रुग्ण या व्हेंटिलेटरवरून बाहेर आले आणि जे रुग्ण या व्हेंटिलेटरवरून बाहेर नाही आले तर दगावले, त्यांच्यामध्ये एक डिफरन्स होता की ज्यांनी ओम नमः शिवाय मंत्र हा रिगरसली फॉलो केला ते खूप चांगल्या पद्धतीने आता सर्वाइव्ह झाले, आणि ज्यांनी ओम नमः शिवाय हा मंत्र फॉलो नाही केला ते दुर्दैवानं मृत्युमुखी गेले. तर हा एक माझ्यासाठी एक अभ्यास होता. त्याचबरोबर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी हा एक वेगळा पार्ट आहे. ज्योतिष, जसं आयुर्वेद आपलं सायन्स आहे, त्याप्रमाणे ज्योतिष हे सुद्धा एक दुर्लक्षित असं एक सायन्स आहे. म्हणजे ज्यावेळी मी असं म्हणतो की व्हेअर सायन्स एंड्स स्पिरिच्युअलिटी अँड ॲस्ट्रॉलॉजी स्टार्ट्स, जिथं विज्ञान संपतं तिथं स्पिरिच्युअलिटी अँड ॲस्ट्रॉलॉजी सुरुवात होते. आपल्याला ज्योतिष हे भविष्य बघण्यासाठी सांगितलं जातं
असं खूप प्रचलित आहे, पण ज्योतिष हे भविष्य नाही. आपल्या वर्तमान स्थिती कशा सुधारायच्या आहेत आणि ज्या ग्रहांचा किंवा युनिवर्सचा आपल्या शरीरावर आणि आपल्या एकंदरीत आजारांवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी याचा वापर केला जातो. आमच्याकडे BMS आणि MD केल्यानंतर ज्योतिष विशारद असे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत की जे आमच्याकडे बरे नाही होणाऱ्या पेशंटसाठी या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात आणि त्यांना गाईड करतात की तुम्ही कसे बरे व्हायला पाहिजे. यामध्ये वास्तूचाही खूप मोठा इम्पॅक्ट पडतो आणि या वास्तुशास्त्राचाही आम्ही अभ्यास करतो आणि त्यामधून हा पेशंट बरा करण्याचा प्रयत्न करतो. ह्या 4 पिलर्सवर ही SRDP ट्रीटमेंट आज उभारलेली आहे. याचं पेटंट आम्ही आज अप्लाय केलेलं आहे, ते फायनल स्टेजमध्ये आहे. त्याचबरोबर ह्या 4 स्टेजेसमधून ज्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन असेल, स्ट्रेंथनिंग असेल, मेटाबॉलिक करेक्शन असेल आणि रिजनरेशन असेल, या 4 टप्प्यातून आम्ही हा सांधेदुखीचा रुग्ण बरा करत असतो. नेक्स्ट स्पिरिच्युअल हिलिंग म्हणजे नेमकं काय? बेसिकली हे स्पिरिच्युअल हिलिंग, आय एम फ्रॉम सम बॅकग्राऊंड लाईक स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रह्माकुमारीज. तर तिथं आम्हाला खूप मला शिकायला मिळाल्या गोष्टी की आपल्या शरीरामध्ये आयुर्वेदामध्ये धातू संकल्पना आहे की धारणा धातू म्हणलेला आहे. म्हणजे आपल्या बॉडीची इम्युन सिस्टीम हे धातू आहेत आणि हे रस, रक्त, मांसमेध, अस्थिमज्जा, शुक्र हे आपल्या शरीराचे धातू आहेत आणि ते इम्युन सिस्टीम आपल्या शरीराला बिल्ड करण्याचे आणि आजाराशी लढण्याचे काम करत असतात. अशा रुग्णांमध्ये मी काही या संकल्पांचा किंवा या थॉट्सचा 108 वेळा चॅन्टिंग करायला सांगतो आम्ही पेशंट्समध्ये की या चॅन्टिंगमुळं 108 वेळा हा जप करायला पाहिजे की ज्यांना ह्या ऑटोइम्युन या प्रकारचा आजार झालेला आहे. हा ऑटोइम्युन आजार बरं करण्यासाठी या स्पिरिच्युअल हिलिंगचा खूप आम्हाला उपयोग होतो. इस्पेशली रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट असतात किंवा SLEचे पेशंट असतात की ज्यामध्ये आम्ही हे बाय इंटेन्शन हे इम्प्लिमेंट करतो की तुम्ही हे करा आणि त्याचे खूप चांगले आउटकम आज आम्हाला आलेले दिसतात. नेक्स्ट, आता निरोगी गुडघा आणि रोगी गुडघा ह्यामध्ये नेमकं काय डॅमेज झालेलं आहे हे आम्ही बऱ्याच वेळेला रुग्णांमध्ये समजावून सांगतो आणि ते कसं बरं होईल याची माहिती दिली जाते. नेक्स्ट स्लाइड. रुग्ण आमच्याकडे गुडघेदुखीने येतात पण आम्ही त्यांचं नी मॅपिंग करतो. म्हणजे मॉडर्न सायन्समध्ये जे नी मॅपिंग केलं जातं की गुडघा कोणत्या भागात दुखतोय, या कोणत्या भागात दुखण्यानुसार त्याचं एक अंडरलाईन पॅथॉलॉजी आम्ही फिगर आउट करतो आणि त्यानुसार आमचे उपचार प्लॅन करतो. नेक्स्ट स्लाइड. एकत्रित 4 टप्प्यामध्ये गुडघा खराब होत असतो. म्हणजे घरगुती उपचार, बामपासून सुरुवात झालेला उपचार हा TKR सर्जरीपर्यंत जातो. तो ह्या 4 टप्प्यातून गेलेला असतो आणि 4थ्या टप्प्यामध्ये एकंदरीत 80% हे डॅमेज झालेलं असतं. आज मी आमच्या क्लिनिक्समध्ये पूर्ण बघतो की कोणत्या प्रकारच्या गुडघेदुखीच्या रुग्णांना ऑपरेशन सांगितलं जातं. यामध्ये आता ग्रेड 2 आणि ग्रेड 3 मध्ये जे रुग्ण आहेत की ज्यांना तशी ऑपरेशनची खूप काही आवश्यकता नाहीये, अशाही रुग्णांना ऑपरेशन आज सजेस्ट केलं जातं. आता हा एक वेगळा विषय आहे तुम्हाला इथे बोलायला, करून मीही सुद्धा डॉक्टर आहे आणि पुण्यातले एक खूप प्रचलित असे वैद्य आहेत, स्पेशली डॉक्टर आहेत, खूप मोठं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल संचेती हॉस्पिटल जे पुण्यासाठी ऑर्थोपेडिकसाठी फेमस आहे. तिथे पराग संचेती यांचा एक पॉडकास्ट मी बघत होतो. त्या पराग संचेती सरांचं असं म्हणणं होतं की एक प्रामाणिक मत होतं त्या डॉक्टरांचं की गुडघ्याच्या 90% रुग्णांना ऑपरेशनची गरजच असते. म्हणजे ज्यावेळी आम्ही गुडघ्याचे रुग्ण आज बघतोय की ज्यामधल्या 90% रुग्णांना ही ऑपरेशनची गरज नाहीये, ते कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटवर ठीक राहू शकतात, पण त्या गुडघ्याचे रुग्ण हे वेदना नाही सहन करू शकत आणि त्यांचे नातेवाईक पण हे कंटाळलेले असतात. म्हणून ते आमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की डॉक्टर आम्हाला करायचं नाही, डॉक्टर ऑपरेशन करून टाकलं. हा ट्रेंड आज खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. नेक्स्ट स्लाइड. आता आम्ही ह्या गुडघ्याचं ऑपरेशन कसं टाळतो यासाठी ह्या 4 स्टेजमधून पेशंट जातो. डिटॉक्सिफिकेशन, स्ट्रेनिंग, रूट कॉज आणि रिजनरेशन. नेक्स्ट स्लाइड. ऑपरेशन मध्ये नेमकं काय करतात हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की त्यानंतर आम्ही SRDP उपचार हे डेव्हलप केले याबद्दल मला सांगता येईल. बेसिकली ऑपरेशनमध्ये जो डॅमेज झालेला कार्टिलेज आहे, जो पार्ट आहे, तो पार्ट काढला जातो आणि त्या ठिकाणी एक इम्प्लांट टाकला जातो आणि त्या इम्प्लांट टाकून गुडघ्यांची घासण्याची प्रक्रिया ही थांबवली जाते आणि त्यामुळे गुडघ्याचं आयुर्मान हे वाढवलं जातं. ही प्रक्रिया ऑपरेशनमध्ये केली जाते आणि ही प्रक्रिया जी केली जाते या प्रक्रियेनंतर आम्हाला लक्षात आलं की अशी जर प्रक्रिया आपण जर कन्झर्वेटिव्ह उपचारांनी, होलिस्टिक आयुर्वेदिक उपचारांनी जर केली तर आपण गुडघ्यांचे रुग्णांचे ऑपरेशन टाळू शकू.
मुंबईतल्या नेरूळमध्ये 2008 साली जेव्हा मी जायचो त्यावेळी भावना जोशी नावाचे पेशंट होत्या, की ज्या कार्डिओलॉजिस्टच्या वाईफ होत्या आणि त्या माझ्या उपचारासाठी आल्या गुडघेदुखीसाठी. जेव्हा त्यांना उपचार केले त्यावेळी त्यांनी एक्सरे काढला आणि उपचार आधीचा नंतरचा एक्सरेने ज्या रेडिओलॉजिस्ट सांगितले की ह्या एक्सरेमध्ये चांगलं बेनिफिट आलंय, चांगलं परिवर्तन झालेलं आहे आणि एक्सरे सुधारला आहे बरं का तुमचा. आणि त्या पेशंट क्लिनिकली सुधारल्या होत्या. तिथून मला लक्षात आलं की एक्सरे हा आयुर्वेदिक उपचाराने सुधारू शकतो. गुडघ्यातली स्पेस, इंट्राआर्टिक्युलर स्पेस ही चांगल्या पद्धतीने वाढू शकते आणि गुडघ्याचं आयुर्मान वाढू शकतं. आणि त्यानंतर आम्ही ह्या गुडघेदुखीच्या उपचारांना प्रमोट करण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट स्लाइड. सांधेदुखीसाठी जी आवश्यकता आहे रुग्णांची, म्हणजे आमचा पेशंट सेंट्रिक व्ह्यू आहे की रुग्णांना काय हवं आहे, म्हणजे कस्टमरची डिमांड जी असते ती प्रोव्हाइड करायला लागते. तर त्याचवेळी ते उत्पादन खपत असतं. तर लोकांना काय हवं आहे, इन्स्टंट आणि परमनंट सोल्युशन. लक्षात घ्या, इन्स्टंट आणि परमनंट सोल्युशन आज हेल्थकेअरमध्ये लोकांना हवं आहे. लोकांना इन्स्टंट तर बनवायचं पण परमनंट बनवायचं आहे. तर आज लक्षात घ्या की जगातली कुठली अशी गोष्ट आहे की जी इन्स्टंट आहे ती परमनंट आहे. अशा गोष्टी आहे, मॅगी 2 मिनिटात बनते पण 1 तासानंतर ती मॅगी खाण्यासारखी राहत नाही. त्यामुळे आम्ही ह्या इन्स्टंट आणि परमनंटचं कॉम्बिनेशन आमच्या उपचारामध्ये केलेलं आहे या 4 स्टेजेसमधनं. नेक्स्ट. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे आमच्या क्लिनिक्समध्ये 10 ते 30 दिवसाचे उपचार केले जातात, ज्यामध्ये मॉडिफाईड पंचकर्म उपचारांचा आम्ही वापर करतो. की या पंचकर्म उपचारामध्ये ऑइल थेरपी, पोटली थेरपी, धारा थेरपी, लीज थेरपी, लेटिंग थेरपी अशा थेरपी केल्या जातात. ॲक्च्युली या थेरपीमुळे काय फायदा होतो की गुडघ्यांच्या आजारामध्ये 25 ते 50% रिकव्हरी या एका महिन्यातच रुग्णाला भेटून जाते. रुग्णाला मला बरं वाटतंय, आय एम इम्प्रूव्ड अशा प्रकारचं फिलिंग या रुग्णांमध्ये आलेलं असतं. नेक्स्ट स्लाइड. त्यानंतर स्ट्रेनिंग उपचार केले जातात. ह्या स्ट्रेनिंग उपचारांमध्ये स्पेशली फिजिओथेरपी डॉक्टर असतील, ते सांगतात, त्यांची काही उपाय सांगतात, त्याबरोबर काही योगासनं या रुग्णांना रेकमेंड केली जातात. त्याचबरोबर आयुर्वेदातल्या काही स्ट्रेनिंग थेरपीज आम्ही रुग्णांना घरामध्ये करायला सांगतो. यामुळे रुग्णांची चालण्याची क्षमता वाढते, गुडघे दुखणे, सुजणे, कठीण होणं हे कमी होतं आणि पेशंट खूप चांगल्या पद्धतीने वॉक करायला लागतो. जो पेशंट 5 मिनिटही चालू शकत नव्हता तो अर्धा तास चालायला लागतो, 1 तास चालायला लागतो. अशा प्रकारची स्टेज या उपचारानंतर येते. नेक्स्ट स्लाइड. रूट कॉज रिमूव्हल. आता सगळ्यात महत्वाचं आहे की पेशंटला पूर्ण बरं करायचं आहे आणि पूर्ण बरं करण्यासाठी अंडरलाईन कॉज ट्रीट करायला पाहिजे, हे आयुर्वेद सांगतात. त्यामुळे या ठिकाणी ज्या आजाराचं जे मूळ कारण आहे, जे मेटाबॉलिझम आहे, हे दुरुस्त करण्याचं काम या रूट कॉज रिमूव्हलमध्ये केलं जातं, की ज्यामध्ये आयुर्वेदात नातवग्नी म्हटलं जातं. या कन्सेप्टचा वापर केला जातो. त्यामुळे गुडघेदुखी थांबते, चालणं, जिना चढणं, उतरणं सोपं बनतं. ही स्टेज केली जाते. नेक्स्ट स्लाइड. आणि 4थी स्टेज येते, त्याला म्हणतात रिजनरेशन. रिजनरेशनमध्ये आपण गुडघ्यामध्ये नॅचरल वंगण वाढवणे, ज्या हाडांच्या रचना आहेत त्यांची बळकटी वाढवणे, जे लिगामेंट अँड टेंडन्स आहेत त्याची स्ट्रेंथ वाढवणे, अशा गोष्टी करतो. एकंदरीत या 4 स्टेजेसमध्ये एखादा जर पेशंट गेला तर त्याचं गुडघ्याचं आयुर्मान हे वाढताना दिसतं आणि त्यामुळं त्यांना भविष्यात ऑपरेशन करावं लागणार नाही. जे रुग्ण हे 4 टप्पे पूर्ण करत नाहीत अशा रुग्णांमध्ये आम्ही रिकरन्स बघतो. म्हणजे उपचार केल्यानंतरही परत काही लोकांना गुडघ्याचा त्रास होतो. पण जे रुग्ण हे 4 टप्पे व्यवस्थित पूर्ण करतात आमच्या डॉक्टरांच्या माध्यमातून, त्यांची गुडघेदुखी निश्चितच आटोक्यात येताना आम्हाला दिसते. नेक्स्ट स्लाइड. उपचारांपूर्वी आणि उपचारानंतर काही स्पेसमध्ये बदलही आढळतो. तसं म्हटलं जातं की आज इव्हिडन्स पाहिजे, प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे. तसे काही इव्हिडन्सेस पण आम्ही एक्सरे आणि MRIच्या माध्यमातून करत असतो. नेक्स्ट स्लाइड. इम्प्रुव्हमेंट अनालिसिस. आता कशावरून तुम्ही म्हणता पेशंट बरा झाला, म्हणजे आम्हाला पेशंट म्हणतो की मी नाही बरं झालो, माझं दुखणं नाही बरं झालं. तर ह्याचे इम्प्रुव्हमेंट अनालिसिस आहेत. जे इम्प्रुव्हमेंट अनालिसिस हे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत. म्हणजे जगामध्ये कोणीही विचारलं आज तुमचा पेशंट इम्प्रूव्ह झालाय का, याचं काय अनालिसिस तुमच्याकडे आहे का, तर यासाठी खू स्कोर असेल, वा स्कोर असेल, वोमॅक स्कोर असेल, हे इंटरनॅशनल स्केल्स आहेत. या स्केल्सवर आमचा पेशंट अनालाइज केला जातो, तो बरा झालाय का नाही याचा अभ्यास केला जातो. आणि नॉट ओनली जॉईंट पेन बट ऑल्सो डेली ॲक्टिव्हिटीज आम्ही अनालिसिस करतो की त्या किती सुकर झालेल्या आहेत रुग्णांसाठी. फक्त 10 ते 30 दिवस उपचार केले म्हणजे उपचार संपले असं नाहीये. आमच्याकडचे उपचार हे ह्या 4 टप्प्यामध्ये होत असतात. नेक्स्ट स्लाइड. आता सगळ्यात महत्त्वाचा तो कन्स्ट्रेंट म्हणजे खर्चाचा आहे.
म्हणजे आम्हाला अनेक खूप लोक म्हणतात की डॉक्टर तुमचे उपचार खूप महागडे आहेत, सामान्य लोकांना परवडणार नाही, हे काय गरिबाचं काम नाही, असे खूप कमेंट्स येत असतात. ज्यावेळी माझ्या औंधच्या क्लिनिकमध्ये मी एक रुग्ण तपासत होतो, रिटायर्ड गृहस्थ होते. त्या रिटायर्ड गृहस्थात त्यांच्या पत्नीला उपचारासाठी घेऊन आलेले असते आणि मी असंच औंधच्या क्लिनिकला ओपीडीला व्हिजिटला गेल्यानंतर त्यांनी सांगितले की डॉक्टर तुमचे उपचार बरे आहेत बरं का, पण महाग आहे. मी म्हणलं काका ठीक आहे, तुमच्या पत्नी त्यांची केस पाहू देत. तर त्यांनी सांगितले की त्यांचे 2 गुडघे आणि 1 मणका हे तिन्ही डॅमेज आहेत आणि तिन्हीचे ऑपरेशन सांगितले. म्हणजे काका एका गुडघ्याला चांगलं ऑपरेशन करायचं असेल ना 3 लाख खर्च आहे. मग 3 लाख म्हणजे दोन्ही गुडघ्यांचे झाले 6 लाख. आणि मणक्याचं तुम्ही कुठल्याही पुण्यातल्या चांगल्या डॉक्टरकडनं ऑपरेशन केलं ना 5 लाख खर्च आहे. म्हणजे तुमचा खर्च आहे 11 लाख. आणि आम्ही किती सांगितलंय, साधारणपणे 40 ते 90 हजार जास्तीत जास्त 6 महिन्याचा खर्च आहे. म्हणजे 10% पेक्षाही कमी उपचारात आम्ही तुमचे उपचार करतोय. आणि भलेही तुमच्याकडे इन्शुरन्स असेल, भलेही तुमच्याकडे पैसे असतील, पण तुम्ही हे 3 ऑपरेशन करून घेऊ शकणार आहेत का, हाही एक विचार आहे. आणि ते करून घेऊ शकणार असं नसतं. एक ऑपरेशन केल्यानंतर काय अवस्था होते हे रुग्णाला जाऊन विचारा. त्यामुळं हे 3ही ऑपरेशन्स मला वाचवायचे तुमचे, आणि हे खूप कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आणि मला तुमचा सांधे तात्पुरतेपणे नाही करायचे. आज तुम्ही एका गुडघ्याचं ऑपरेशन केलं, 2 वर्षांनी तुम्हाला दुसऱ्या गुडघ्याचा त्रास होतो. आज तुम्ही दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन केलं तर परवा तुमचा मणका खराब होतो. तुम्ही मणक्याचं ऑपरेशन केलं तुमचं मान खराब होते. तुम्ही ऑपरेशन करणार तर किती करणार आहात. यासाठी आयुर्वेदाचा होलिस्टिक व्ह्यू हा इम्पॉर्टंट आहे आणि तो आम्ही या ठिकाणी उपयोगी आणतो. यामुळे तुम्हाला 10 काही 15 वर्ष आयुष्यभर मांडी घालून बसता येणं, जिने चढता येणं, उतरता येणं, उभे राहणं, अशा सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे. नेक्स्ट स्लाइड. ऑपरेशन नंतरचे बदल हे विना ऑपरेशन मिळवता येतात. नेक्स्ट स्लाइड. मणक्याच्या आजारांचा जर आपण विचार केला तर आज मणक्याच्या आजारांचाही प्रिव्हॅलन्स खूप मोठ्या प्रमाणात वाढतो, इस्पेशली स्पायनल कॅलस्टोसिस यंग जनरेशनमध्ये. नेक्स्ट स्लाइड. यामध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल, सायाटिका सारखे आजार आहेत, हे सर्रास आज लोकांना होत आहेत. नेक्स्ट स्लाइड. जिथे सर्व उपचार ठरतात तिथे SRDP उपचार यशस्वी ठरतात असं आम्ही म्हणतो. ही केस आहे, एक शिकलगार म्हणून पेशंट आहे. ही पेशंट ही माझ्या ॲक्च्युली फर्स्ट प्रॅक्टिसमधली होती. ह्या पेशंटला एक सिंड्रोम तयार झाला होता, त्याला म्हणतात क्वाडा इक्विनस सिंड्रोम. क्वाडा इक्विनस सिंड्रोममध्ये पेशंट बेडरिडन होतो, कमरेच्या खालचं कंट्रोल जातो, युरिनचा कंट्रोल जातो, पेशंट बेडरिडन होते. ही पेशंट कधीही उभा राहू नाही शकत, अशी परिस्थिती निर्माण होते. ज्यावेळी मी या पेशंटला उपचारासाठी गेलो त्यावेळी लक्षात आलं की ही पेशंट एका ऑर्थोपेडिक सर्जननं, प्रख्यात अशा ऑर्थोपेडिक सर्जननं सांगायच्या नाकारली, त्याच्या पुढं कोणच नाही. आणि ही उपचारासाठी मी घेतली. त्या रुग्णाच्या मुलाचा माझ्या ॲक्च्युली ट्रस्ट होता आणि त्याने ही उपचार सुरू केली. मी ह्या पेशंटला बघितलं नाही, तो वाशीत यायचा, मेडिसिन घेऊन जायचा, आपली थेरपी किट घेऊन जायचा आणि त्याला म्हणले की तू तिथं उपचार कर. ही पेशंट बेडरिडन नव्हती, हिला आता मला स्पिरिच्युअल ट्रीटमेंट द्यायची आहे, ही तर मुस्लिम आहे. तर मला माझ्या आईने सांगितलं की थोडंसं तिला त्याच्या मुस्लिमांच्या धर्मातलं काय असेल त्याचा जप करायला सांग, त्याचं अल्लाचं तिला ध्यान करायला सांग, त्यातून ती खूप चांगली बरी होईल. तिला मी सांगितलं तुला हे करावं लागेल या उपचाराबद्दल, तरच तू यशस्वी होऊ शकतेस. तिने हे फॉलो केलं आणि ती पेशंट जी बेडरिडन पेशंट होती ती हाजी अलीला मुंबईतून चालून फिरून गेली, मला येऊन भेटून गेली. एवढे मोठ्या प्रकारचा सक्सेस या केसनं मिळाला. आणि हे इट इज नॉट माय सक्सेस, इट इज अ पेशंट सक्सेस. त्याने मला फेट ठेवला आणि या मॉडेलचा सक्सेस होता. आणि ज्यावेळी ही पेशंट त्या डॉक्टरकडे परत गेली तर डॉक्टर म्हणला होता सर्जन मी नाकारलेली केस आज जगात कोणी बरी केलेली नाही आहे. आणि हा कोण डॉक्टर आला आहे तो बरा करतो. ते म्हणजे की ते डॉक्टर आहेत मुंबईला असतात, वाशीला आमचे, ते इथलेच आहेत आपल्या इथले, पण ते आता मुंबईला शिफ्ट झालेले आहेत आणि ते करतात. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट शोधला मी त्यांच्याकडे गेलो की मला वाटलं की हे डॉक्टर बरे करतील. मी म्हणले मी ही केस बरी नाही केलेली आहे, ती बरी केलेली केस आहे तुमच्या डॉक्टरवरच्या असलेल्या विश्वासानं बरी केलेली आहे. थँक्यू. नेक्स्ट स्लाइड. आणि 2 स्लाइड 2-3 स्लाइड आहे, चालेल ना? नाही तुम्ही उभारलाय म्हणून मला थोडंसं चालेल. पोस्ट वार्नर आर्थरायटिस हा एक खूप मोठा प्रकार आज पाहायला येतो. म्हणजे ॲटो इम्युन नावाचं एक डिसीज आहे. आज मी असं गमतीनं म्हणतो की आज देशामध्ये जे संकट आहे
आणि रुग्णाचे जे संकट आहेत हे ॲटो इम्युन आहेत. म्हणजे आपले शत्रू हे बाहेर नाही आहेत, आपले शत्रू हे आतच आहेत. आणि आपल्या आतल्या शत्रूंना जर आपण ठीक केलं तरच आपण यशस्वी होऊ शकतो. अशा प्रकारचा हा आजार आहे पोस्ट मॉर्टम आर्थरायटिस किंवा SLE किंवा ॲटोइम्युन आरे डिसीज. या प्रकारचे आजार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. स्पेशली पुण्यामध्ये ज्यावेळी प्रिव्हॅलन्स होत आहे पोस्ट मॉर्टम आर्थरायटिसचा, डेंग्यू आणि चिकनगुनियामुळे पोस्ट खूप पेशंट गेले. त्यावेळी खूप पेशंट आमच्या क्लिनिक्समध्ये बरे केले. हजारो पेशंट ज्यांना स्टिरॉइड घ्यावे लागले होते, असे पेशंट्स आमच्या उपचारांनी आज वेदनामुक्त झाले. नेक्स्ट स्लाइड. बेसिकली सांधेदुखीच्या रुग्णांना न आवडणारा भाग आहे तो म्हणजे पथ्य. जसं आम्ही म्हणतो प्रत्येक सांधेदुखी रुग्णाला, तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी. म्हणजे तुझा डॉक्टर तूच आहेस बाबा, आम्ही नाही आहोत. तू जर हे पाळलंस ना, हे पथ्य वगैरे तू फॉलो केलंस ना, तर तुला आमच्याकडे यायची गरज नाही पडणार. तू तुझे ट्रिगर पॉईंट शोध की ज्या कारणाने तुझी सांधेदुखी वाढते. तू तुझ्या जो आहार घेतोस त्या आहारामधले कुठले असे घटक शोध की जे तुझे CRP युरिक ऍसिड वाढवत आहेत. तू अशा कुठल्या आहारांना शोध की जे डूज अँड डोंट्स या प्रक्रिया शोध या फिजिओथेरपी डॉक्टरांच्या माध्यमातून की जे तुझ्या आजाराला वाढवत आहेत आणि त्या तू कंट्रोल कर. आणि या जर तू कंट्रोल केल्यास तर तुझा हा त्रास निश्चित आटोक्यात येऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. आता मला अनेक ठिकाणी विचारलं जातं तुमचा सक्सेस रेशो किती आहे. बरं तुम्ही मोठं भाषण केलं पण तुमचा सक्सेस रेशो किती आहे, किती पेशंट तुम्ही बरे करता. तर आम्ही सांगतो आमचा ॲव्हरेज सक्सेस रेशो हा 60% आहे. आम्हाला 100तले 60 लोक आमच्याकडे बरे होतात. 40 लोक त्यातले 20% लोक आहेत हे कंट्रोलमध्ये राहतात आणि 20% लोक आमच्याकडे बरे होत नाहीत. कारण हे आम्ही असं सांगतो की ते रोग ज्या स्टेजला आलेले आहेत ते कदाचित ॲडव्हान्स असतील, त्यांच्याकडे पेशन्स संपलेला असेल, अशा अनेक गोष्टी यासाठी असतात. तर ॲव्हरेजली आम्ही 60 ते 80% आमचा सक्सेस रेट आहे. नेक्स्ट स्लाइड. हे खूप इम्पॉर्टंट स्लाइड आहे. कोणता रुग्ण बरा होतो यासाठी आहे. आयुर्वेदात सांगितलंय की आढ्यारोगी पिशकवशो ज्ञापको सत्वान. आणि यासाठी एक मी फोटो लावले तो मायकल जॅक्सनचा लावलेला आहे. मायकल जॅक्सन हे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी डॉक्टर ठेवले होते आणि त्याला 150 वर्ष जगायचं होतं. आणि त्याचं म्हणणं होतं की मला 150 वर्ष जगायचं आहे, मला डॉक्टर्स मी माझ्यावर कंटिन्युअस आहेत. तर लक्षात घ्या की आरोग्य हे विकत घेता येत नाही, ते कमावं लागतं. तुम्ही कितीही श्रीमंत असाल, यू कॅनॉट परचेस द हेल्थ. आणि आताचा जो ट्रेंड आहे डॉक्टर्स बिकम सेलर्स. डॉक्टर हे विक्रेते झालेले आहेत, आरोग्य विकत आहेत आणि रुग्ण हे आरोग्य विकत घेऊ पाहत आहेत. डॉक्टर तुम्ही बरं व्हायला मला किती पैसे घेणार, फक्त पैसे सांगा, असं होत नाही. त्याबरोबर आढ्यामध्ये पैसे तर हवेतच, पण त्याबरोबर अजून 3 क्वालिटीज या रुग्णाकडे असणं आवश्यक आहे. त्यामध्ये म्हणलेलं तो विशकवश म्हणजे डॉक्टरवरचा ट्रस्ट असणारा रुग्ण हवा आहे. ज्ञापक म्हणजे आपल्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय हे समजणारा, याची जाणीव असणारा व्यक्ती असावा. आणि सत्व म्हणजे तुमच्याकडं पुण्य, बरं होण्याचे पुण्य आहे, पॉझिटिव्हिटी आहे, ती तुम्ही कमावलेली असणं गरजेचे आहे. जर या 4 क्वालिटीज जर रुग्णामध्ये असतील तर तोच रुग्ण आज बरा होताना दिसतो. नेक्स्ट स्लाइड. आमच्याकडे येणारे रुग्ण खूप गॅरंटी मागतात. हा एक आमच्याकडे व्हॉट्सअप आलेला आहे. हा व्हॉट्सअप खूप इंटरेस्टिंग आहे. अगर आपसे ठीक होगा तो ही बोलिए, जल्दी अगर ठीक कीजिएगा तो गॅरंटी में साथ में कीजिएगा. म्हणजे आज वैद्यकशास्त्रामध्ये कधीही गॅरंटी दिली जात नाही. एक वैद्यकशास्त्र असं आहे की रुग्ण बरं होण्यासाठी गॅरंटी नसते, पण आमच्याकडे आमच्या टीममध्ये प्रत्येक येणारा पेशंट हा गॅरंटी मागतोय. तर हा गॅरंटी का मागतोय याचा एक आम्ही ज्यावेळी अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की या पेशंटचा डॉक्टर किंवा हेल्थकेअरवरचा ट्रस्ट केलेला आहे. आणि ह्यामुळं तो म्हणतोय की तो डॉक्टर मी तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायला तयार आहे, पण तुम्ही बरा कराल याची तुम्हाला तर शाश्वती आहे का. म्हणजे आर यू कॉन्फिडंट टू मेक अस क्युअर, अशा प्रकारची गॅरंटी आज लोकांना मागतात. तर तेव्हा मी सांगतो निश्चितच तुम्ही आमचे उपचार फॉलो करण्याची जर गॅरंटी दिली तर आम्ही तुम्हाला बरं करण्याची निश्चित गॅरंटी देऊ शकतो. नेक्स्ट स्लाइड. पारसनाची एक फिलॉसॉफी आहे. या फिलॉसॉफीने मी आजचं माझं सेशन थांबवतोय. हेल्थकेअर ब्रँड हे पैशाआधी पुण्य आणि आशीर्वाद कमवण्यासाठी बनवले गेले पाहिजे. ही आमची एक फिलॉसॉफी आहे की बऱ्याच वेळेला म्हणलं जातं की तुमचा टर्नओव्हर किती आहे यावर तुमचा सक्सेस असतो. तर आम्ही म्हणतो की किती टर्नओव्हरमध्ये तुम्ही पेशंट बरे केलेले आहे हा तुमचा ॲक्च्युअली
हेल्थ केअरच्या दृष्टिकोनातून सक्सेस मान्य केलं पाहिजे. आज मी आयोजकांचे आणि येणाऱ्यांचे खूप आभार मानतो की ज्यांनी मला हा एक अवेअरनेस प्रोग्राम, आमचा वेदनामुक्त भारत अभियानचा एक प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम करण्याची आणि इथं बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल आभार. आणि क्षितिजा मॅडमना थोडक्यात मी त्यांचा डूज अँड डोंट्स जे तुमच्या उपयोगाला येतील याचा गायडन्स करण्याची विनंती करतो. Hello everyone, I'm Dr. Kshitija Deshpande, फिजिओथेरपिस्ट. इथे अर्गोनॉमिक्स काय असतात एक्झॅक्टली हे कोणाला माहिती आहे? प्लीज रेज युअर हँड्स. अर्गोनॉमिक्स वर्ड ऐकलं? ग्रेट ग्रेट. सो तुमच्यापैकी किती जणांना वाटते की तुम्ही व्यवस्थित बसलेले आहात आत्ता? तुमचं पॉश्चर इज राईट अँड इट इज नॉट गॉना कॉन्ट्रीब्यूट टू द फर्दर इंजुरीज टू इट. देर आर व्हेरी फ्यू पीपल आयड से. सो हे कॉन्शियस एफर्ट टाकणं खूप महत्त्वाचं असते. सो आयड लाईक टू बिगिन विथ द प्रेझेंटेशन. पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्समध्ये ॲज अ कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. वेअर आय एम गिविंग स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस टू द पेशंट्स, अर्गोनॉमिक सजेशन्स आणि बाकी काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स सजेस्ट करणे हे माझं काम आहे. ॲक्च्युली जेव्हा स्टार्टिंगला इथे जॉईन झाले तेव्हा आय वॉज लाईक ओके, गुडघ्यामधली जॉईंट स्पेस वाढते, हाऊ इज इट इवन पॉसिबल. सो बऱ्यापैकी स्केप्टिकल मी होते. बट त्याच्यानंतर आय स्टार्टेड सीईंग द एक्सरेज like before and after, and it was like a miracle for me. Coming from the modern background, it was very different. So yeah, so काही do's and don'ts for knee and spine. Please next slide. So गुडघेदुखी कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो? नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो जेव्हा एखादी आपल्याला इंजुरी वगैरे होते गुडघ्यामध्ये, वेदर इट इज रिलेटेड टू युअर लिगामेंट्स, मेनिस्काय किंवा मग नॉर्मल जॉईंट स्पेस रिड्यूस वगैरे जेव्हा होतोय, तेव्हा आपले मसल्स आर नॉट वर्किंग प्रॉपरली. मसलची स्ट्रेंथ रिड्यूस झाल्यावर आपल्याला एक एक्सटर्नल सपोर्ट इज रिक्वायर्ड, विच वी कॅन गो अहेड विथ सम काइंड ऑफ ब्रेसेस, ज्याला आपण मराठीमध्ये गुडघ्याचे पट्टे वगैरे असं म्हणतो. सो तुमच्या कंडिशननुसार तुम्ही तुमच्या कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट कडून कुठल्या एक्झॅक्टली पट्टा वापरावा हे माहीत करून घ्यावे, तो कसा वापरावा आणि किती वेळ असावा तो, आणि कधी वापरू नये हे पण त्याचे खूप युजफुल असते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो पूर्ण बॉडीमध्ये जेव्हा ओबेसिटी वाढलेली असते, BMI समजा ओव्हरवेटमध्ये चालला असेल पेशंटच्या, सो गुडघा असा एक जॉईंट आहे ज्याच्यावरती कम्प्लीट तुमच्या बॉडीचा वेट येतो, आणि त्याच्यामुळे पण आर्थरायटिक चेंजेस जरी का खूप अशी सेडेंटरी लाईफस्टाईल जरी असली पेशंटची, तरी आर्थरायटिसमध्ये पेशंट जाऊ शकतो. सो वेट लॉस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस पेशंट्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. योग्य शूज किंवा फुटवेअर. सो आपण जेव्हा जमिनीवर पाय देतो, ॲज एव्हरीवन नो की कॉन्क्रिटायझेशन खूप जास्त झालेलं आहे. सो वेन वी पुट आवर फीट ऑन द ग्राउंड, देर इज अ फोर्स कॉल्ड एज ग्राउंड रिएक्शन फोर्स, जो आपल्या पायावर एकदम अपोजिट डिरेक्शननी येत असतो, लिडिंग टू सम काइंड ऑफ इंजुरीज इन द जॉईंट. सो कुठल्या प्रकारचा आपण शूज वापरतो आहे, सोल्स कुठल्या प्रकारचे वापरतो आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं असते. कारण समजा अगेन व्यवस्थित शूज नाही वापरले तर प्लांटर फॅशायटिस सारख्या गोष्टी होऊ शकतात, अगेन लिडिंग टू मिसअलाइनमेंट ऑफ युअर नी, देन हिप अँड देन स्पाइन. सो ही चेनच अशी एकत्र राहते. प्लीज नेक्स्ट स्लाइड. सो टाळण्यासाठी काय गोष्टी कराव्या? बसताना मांडी घालवणे. जेव्हा आपण मांडी घालतोय तेव्हा दोन्ही पण जे फिमर आणि टिबिया आणि वरती जो पटेला असतो तो एकदम एका याच्यात लाईक खूपच जास्त ओव्हरफ्लेक्शन मध्ये जातो, लिडिंग टू जॉईंट स्पेस रिडक्शन, आणि त्याच्यामुळे कार्टिलेजमध्ये फ्रिक्शन होऊन ते इरोड व्हायला सुरुवात होते. सो हे एकदम मस्ट आहे टू अवॉइड क्रॉस लेग सिटिंग. नेक्स्ट स्लाइड प्लीज. जास्त वेळ हालचाल न करता उभे राहू नका किंवा बसून राहू नका. आता आपण एका ठिकाणी समजा उभं राहतोय किंवा एका ठिकाणी बसून राहतोय इन द स्टॅटिक सेम पोझिशन, सो काय होतं, आतमधलं जे सायनोवियल फ्लुइड आहे ते मूव्ह नाही होत आहे, आणि देर इज नो ब्लड सप्लाय टू अवर मेनिस्काय, आणि लिगामेंट्सला पण खूप कमी ब्लड सप्लाय असतो, तो न्यूट्रिएंट्स तिथपर्यंत पोहोचायला
नाही मदत होत. सो दॅट्स वाय यू आर सपोज टू मूव वन्स इन अ व्हाईल आफ्टर एव्हरी 25 मिनिट्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हां, डीप स्क्वॉट्स जे इंडियन वॉशरूम्स असतात त्याच्यामध्ये आपण एक बघितलेलं आहे. इवन दो इट इज व्हेरी गुड फॉर युअर गॅस्ट्रिक सिस्टम, यू आर नॉट सपोज टू गो इन टू डीप स्क्वॉटिंग पोझिशन, कारण ते तुमच्या स्पाईनवर पण शिअर फोर्सेस आणतात आहे आणि गुडघ्यामध्ये पण वेट बेअरिंग विथ जास्तीत जास्त फ्लेक्शन या पोझिशनमध्ये येते, अगेन लिडिंग टू बॅड अर्गोनॉमिक्स अँड इंजुरीज. नेक्स्ट स्लाइड. जिने वापरू नका. ॲक्च्युली चढताना आणि उतरताना आपल्याला काही एक कॉन्सेंट्रिक आणि इसेंट्रिक कंट्रोल असतो आपल्या क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग्सची ॲक्टिव्हिटी, आणि समजा ते वीक असतील तर अगेन देअर विल बी सम काइंड ऑफ इम्पॅक्ट ऑन युअर नी लिडिंग टू कार्टिलेज इरोजन. दॅट्स वाय गुडघे ॲक्च्युली जिने उतरताना जास्त महत्त्व द्यायला पाहिजे व्हाईल यू वॉक. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हाय इंटेन्सिटी ॲक्टिव्हिटी. सो अजिलिटी ट्रेनिंग वगैरे समजा कोणी ऐकलं असेल, आपण खूप जोरात धावपळ करून चालतोय किंवा पटापटा पायऱ्या चढतोय तर त्यांनी पण बऱ्यापैकी इंजुरीज होतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पाठदुखीसाठी करण्यासाठी गोष्टी. योग्य शारीरिक स्थिती राखा. सो आपले खांदे आरामात ठेवा, पाठीचा भाग सरळ ठेवा आणि कमजोर कोर मजबूत ठेवा. सो जेव्हा आपण बसतोय, आजकालचं लाईफस्टाईल इज ऑल अबाउट वेन इट कम्स टू स्टुडंट्स, रीडिंग, रायटिंग, पुअर अर्गोनॉमिक्स, सर्वांना फॉरवर्ड हेड तर आहेच आणि त्यातल्या त्यात खराब उशीचा वगैरे वापर, या सगळ्या गोष्टी. सो वर्किंग अर्गोनॉमिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही कसं झोपतात आहे, एका कुशीवर खूप वरती समजा अगेन पिलो असेल तर स्पाईन अलाइनमेंट तुमची खराब होते आणि अगेन सकाळी उठल्यावर इट फील्स लाईक समथिंग देयर इज सम काइंड ऑफ कॅच इन द बॅक लीडिंग टू पेन अँड अदर थिंग्स. सो या काही गोष्टी आहेत. आणि चालताना वगैरे पण किती ताठ आपण चालू शकतो. पॉश्चर बेल्ट्स वगैरे पण खूप आलेले आहेत आजकाल. यू कॅन गो अहेड विथ दॅट फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, बट आय वुड सजेस्ट कोर स्ट्रेंथनिंग जी असते ती खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते कोरच शेवटी तुमच्या लाईक स्पाईनला आतमधल्या जे डिस्क वगैरे असतात त्याला सपोर्ट करायला इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो अगेन कोरबद्दलच. सो हे काही एकदम हाय लेवलच्या एक्सरसाइजेस आहेत विच आर नॉट सपोज टू बी डन बाय एव्हरी वन, बट स्टार्टिंग पासून नॉर्मल कोर ॲक्टिवेशन, त्याच्यानंतर त्याच्यावरती वर्क करणं, देन हाय इंटेन्सिटी ॲक्टिव्हिटीज लाईक प्लॅंक अँड ब्रिजिंग, रिव्हर्स क्रंचेस, पॅलेट प्रेसेस, मेडिसिनल ट्विस्ट, हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. नेक्स्ट. योग्य झोपण्याची स्थिती. सो युजली काय होतं माहिती आहे का, पेशंट युजेस व्हेरी हाय पिलो. खूप लोकांना मोठ्या मोठ्या उशा ठेवण्याची वगैरे फार सवय असते, त्याच्यामुळे मान वरती जाते आणि पॉश्चर पूर्ण कायफॉटिक होत चालते. जो बाक वगैरे येतो तो सगळे याच्यामुळे पण इज वन ऑफ द मेजर रिझन. सो व्हॉट यू ऑल कॅन डू इज, एका साईडवर समजा तुम्हाला झोपायची सवय असेल तर जस्ट प्लेस अ पिलो इन बिटवीन युअर नीज सो दॅट स्पाईन विल बी कम्प्लिटली अलाइन्ड. आणि झोपण्याची जी गादी असते ती पण फार मऊ नको, फार कडक नको, इट शुड बी इन बिटवीन सो दॅट जेव्हा आपण झोपतोय तेव्हा ज्या ठिकाणी प्रेशर पॉईंट्स येतात ते खाली न जाता व्यवस्थित अलाइन्ड असायला हवेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. डोंट्स फॉर द बॅक पेन. जास्त वेळ पलंगावर झोपून राहू नका. ॲक्च्युली सो वेन वी आर स्लीपिंग फॉर अ व्हेरी प्रोलॉंग पिरियड ऑफ टाइम, दिवसभर वगैरे पण विदाउट एनी मुवमेंट्स, तेव्हा हे सगळं अखडणं वगैरे खूप जास्त पेशंट्समध्ये आढळून येते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. वाकून न बसणे. फोन आपले सगळ्यांचे इट्स लाईक दिस, इट्स लाईक फोन इज कंट्रोलिंग अस रादर दॅन वी आर कंट्रोलिंग द फोन. सो तुमचा फोन तुमच्या आय लेवलवर वगैरे असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण मानदुखीचं वन ऑफ द मेजर रिझन इज फोन. नेक्स्ट स्लाइड. हां. सो एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही खाली पडलेली आहे तेव्हा तुम्ही उचलतात आहात तर डिरेक्टली आपण असं वागतो. सो व्हॉट यू कॅन डू ॲट दॅट टाइम इज स्पेंड फ्रॉम युअर नीज अँड देन लिफ्ट द थिंग सो दॅट एकदम जे अँटिरियर शिअर फोर्सेस वगैरे असतात ते आपल्या बॅकवरती येऊ नये म्हणून. जास्त काळ बसून राहू नका. सो सध्या आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये हेच चालू आहे. एम्प्लॉईज असे बसून राहतात मोर दॅन 2-3 hours ॲट अ स्ट्रेच, देन बॅक पेन, नी पेन, या सगळ्या गोष्टी होतात. सो एव्हरी 25 to 40 minutes यू आर सपोज टू मूव फॉर सम टाइम, डू सम स्ट्रेचेस
अँड देन अगेन गो बॅक टू युअर वर्क. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पोटावर पण झोपून अगेन जे आपले शोल्डर ब्लेड्स असतात फर्रे पाठीचे ते पण चुकीच्या पद्धतीने अलाईन होतात, लिडिंग टू रोमॉइड मसल स्ट्रेन वगैरे, आणि अगेन जे मानेचं अलाइनमेंट आहे ते पण खूप चुकते. थँक्यू सो मच. आणि डॉक्टर तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय. मोर पॉवर टू यू. आपल्या मराठीत एक म्हण आहे की हाडाचा कलाकार असणं, बट आय बिलीव्ह इज लिटरली अँड मेटाफरिकली हाडाचा डॉक्टर. सो थँक्यू फॉर युअर टाईम. मी डॉक्टर कुलकर्णी सरांना आणि पत्के सरांना थोडंसं वर बोलवतो की त्यांनी आमच्या रुग्णांचं थोडंसं कौतुक करावं. जसं आम्ही म्हटलं की रुग्णही चांगला असावा, तर शांताराम जाधव सरांना मी विनंती करतो की त्यांनी पण वर यावं. स्पेशली शांताराम जाधव सरांना जे बरं केलेलं आहे ते कुलकर्णी सरांच्या जे मिसेस आहेत मोनाली कुलकर्णी मॅडम, जे आमच्या एअरपोर्टच्या टीमने काम करत होत्या, त्यांनीच सरांना खूप चांगल्या पद्धतीनं बरं केलेलं आहे. तर त्यामुळे एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन आपल्याला करायचं आहे. मी माझ्या टीमला विनंती करतो की त्यांनी पण डॉक्टर मोमेंटच आणावेत आणि 1-2 मिनिटात आपण करून घेऊया. आणि मी खरं तर या आयोजकांना खूप आभार मानतो की आम्हाला त्यांनी ही संधी दिलेली आहे. हेमा मॅडम, बाकीचे जे पण जे पेशंट आहेत त्यांना पण 2 मिनिटात आपण या सर. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ते, त्यांच्या स्वतःच्या ट्रस्टमधून ते काम चालवतात. आणि आता इथं गोंदियामध्ये एक टायनी इंडस्ट्री आहे, त्याचे ते चेअरमन आहेत. आणि आताच एक हॉस्पिटल मोठं उद्घाटन केलं जात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्फत, तर त्यांचं भूमिपूजन हे सरांच्या हस्ते झालेलं आहे. आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे जे आज आमच्या क्लिअर रोडला येत असतं. डॉक्टर मोलाने त्यांना बरे दिलेलं आहे आणि आजही ते येत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते हे उपचार घेतात. खूप रुग्ण आमच्याकडे पाठवतात आणि आमचे एक ते वेल विषर आहे. तर मी पत्की सरांना असं विनंती करतो की त्यांनी जाधव सरांचा एक थोडासा छोटेखानी आमचा एक मोमेंटो व्यवसाय करावा. यांच्या दोन्ही मिनिस्कसचे टिअर आहेत, गुडघे जे मिनिस्कस पूर्ण फाटलेलं आहे. आणि ह्यांना डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायला खूप ऑर्थोपेडिक सर्जन यांचे मित्र आहेत, पण ते नाही म्हणला की मी पारसनाच्या उपचाराने व्यवस्थित आहे आणि मेंटेन राहतो आणि मला तिथलेच उपचार घ्यायचे आहेत, मला ऑपरेशन करायचं नाही आहे. अशा पद्धतीने ते अजूनही आमच्याकडे फॉलोअपला असतं. नेक्स्ट 2 मिनिटाची 1 मिनिट बोलला 2 मिनिटं. हां, थँक्यू. या पुरस्काराबद्दल मी तुझे आभार मानतो, पण मी त्यांचे आभार याच्याकरता मानतो की त्यांच्या जे संशोधन करत असतात आणि रुग्णांना वेळोवेळी कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळेल आणि बरे होतात. पैसे मिळवण्यापेक्षा रुग्णांना बरं करण्याची जी त्यांची वृत्ती आहे त्याला मला जास्त अभिमान आहे. कारण त्यांना डॉक्टरचं माइंड म्हणजे मनी पैसे मिळवण्याचा हा उद्योग नाही. तर मला महामुनी सरांच्याकडून हे शिकायला मिळालं, पैसे हे प्रत्येकाला लागतात, परंतु त्यांचा मेन हेतू हा रुग्ण बरं होणं, त्यावर संशोधन करणं, हे त्यांचे जे क्वालिटीज गुण आहेत ते मी जास्त अप्रिशिएट करतो. आणि त्यांच्या विश्वास ठेवून लोकांनी ट्रीटमेंट घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करेन. मॅडम, पुढचे त्यांचं नाव देवकाबाई माळी. डॉक्टर कुलकर्णी मी विनंती करतो की मॅडम सत्कार करावा. चालतं सर. माधवी कवी पेशंट पाकिस्तान कौतुक करा. खरं तर आयोजकांनी मला खूप सांगितलं होतं की तुमचे जेवढे पेशंट असतील तेवढे घेऊन या, काही हरकत नाही आहे. पण थोडा शॉर्ट ड्युरेशनमुळे आम्ही काही मोजकेच लोकांना परत पोहोचू शकलेलो आहोत. आता मी 80च्या घरात आहे.
व्यवसाय माझा प्राध्यापिका होता. प्राध्यापिका म्हणून मी काम केलेलं आहे मराठवाड्यामध्ये लातूर येथे. आणि 75 नंतर मला गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. पुण्यातल्या प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवलं आणि त्यांनी मला तुम्हाला ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असं सांगितलं. मग सहज जाता जाता मी आपल्या काय याच्यावर यूट्यूबवर याच्यावर माहिती वाचली की गुडघेदुखी बरी करा म्हणून. मी नारायणपेठेत राहते पण सदाशिव पेठेत जवळ असून मला माहिती नव्हतं. तर तिथे जवळजवळ मे महिन्यापासून मी नोव्हेंबर अखेरपर्यंत ट्रीटमेंट घेतली आणि बरंचसं आता 80-90% गुण मला आलेला आहे. विशेषतः SRDPची जी ट्रीटमेंट आहे मसाजची ती अतिशय सुंदर आहे आणि पुण्याच्या टिळक रोडमधला स्टाफही अत्यंत आपुलकीने वागणार आहे. डॉक्टर मयंक आहे किंवा इतर सगळे डॉक्टर आहेत आणि इतर स्टाफही फार आदराने आणि प्रेमाने वागवतात. तेव्हा आपल्या सर्वांना आणि अनेक ठिकाणी ज्या माझ्या वयाच्या महिलांना त्रास होतो. परवा म्हणजे एक मैत्रीण भेटली IIT पवईला आमचं कॉन्फरन्स झाली. अशीच ट्रीटमेंट घेतली. तिला म्हटलं तुम्ही पारसनाथ क्लिनिकला जा आणि तुम्ही तिथे ट्रीटमेंट घ्या. अशा पद्धतीने आम्ही आपला प्रचारही करत असतो. तेव्हा आपल्या या सर्व कार्याला शुभेच्छा देते आणि पुंडलिक इंग्रज. नक्कीच. एक शेवटचा मी सत्कार करू इच्छितो. तरी कुलकर्णी सरांचा एक करायचं आहे मला, कारण आयुर्वेदाचं आणि भारतीय संगीतशास्त्राचं नाव ते जगभर करत आहेत. आणि मोनाली कुलकर्णी ज्या डॉक्टर होत्या त्या आमच्याच्या सगळ्यात बेस्ट डॉक्टर आम्ही त्यांना म्हणतो. त्यांनी खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या टिळक रोडल्या क्लिनिकला एक फाउंडेशनल कॉन्ट्रीब्युशन दिलेले आहेत. ते आता सध्या आमच्याबरोबर कार्यरत नाही आहेत पण आजही त्या डॉक्टरांचं नाव काढलं जातं त्या म्हणजे डॉक्टर मोनाली कुलकर्णी. आणि त्यांच्यासाठी एक टोकन ऑफ लव म्हणून मी हेमा मॅडमना विनंती करतो आमच्या PRE हेड आहेत त्या की त्यांनी थोडंसं कुलकर्णी सरांचं आणि त्याचबरोबर आमच्या मोनाली मॅडमचं एक कौतुक या ठिकाणी करावं. धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार आणि आयोजकांचेही शतशः आभार.